नमस्कार. आज आपण एका आगळ्या वनस्पतीची माहिती घेणार आहोत. या वनस्पतीचं नाव आहे सिसस क्वाड्रन ल्युरिस. आजीबाईनं या दाखवल्याप्रमाणे या वनस्पतीचे उपयोग त्यांनी हाताला बोटाला पेर येणे किंवा अस्थिबंध जोडण्यासाठी याचा उपयोग त्यांनी सांगितलेला होता. शाळेच्या समोर एका आधारकाला अशा प्रकारची ही निवडुंग प्रवर्गातील वनस्पती दिसून आली. तर खरे पाहता या वनस्पतीचं वैशिष्ट्य त्याप्रमाणे उपयोग जर जाणले तर खूपच उपयोग या वनस्पतीचे दिसून आलेले आहेत. या वनस्पतीच्या जी पेरं आहेत, ही छोटी छोटी जी पेरं दिसतात किंवा छोट्या छोट्या या वनस्पतीच्या ज्या कांड्या दिसतात, या कांड्या अनेक औषधांच्या वरती उपचार यांचा होत असतो. यामध्ये मधुमेह, उच्च कोलेस्टेरॉल झालेले असल्यास, हाडे फ्रॅक्चर झालेले असल्यास, त्याचप्रमाणे शरीरावर ॲलर्जी, कर्करोग, पोटदुखी, वेदनादायक मासिक पाळीच्या साठी सुद्धा या वनस्पतीचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे दमा, मलेरिया, जखम भरून काढणे, पेक्टिक अल्सर रोग, त्याचप्रमाणे हाडं कमकुवत झाल्यास या वनस्पतीचा गर उपयोगी ठरतो. बॉडी बिल्डिंगसाठी सुद्धा पूरक म्हणून ही वनस्पती वापरली जाते. आजीबाईच्या म्हणण्यानुसार याचा वापर अस्थिबंध किंवा बोटाला नवीन थोडेसे हाडफुडे आल्यास त्याची बांधणी करून हा अस्थिबंध जोडण्यासाठी त्याचा उपयोग जरी होत असला तर त्याचे अनेक फायदे आणि उपयोग या वनस्पतीचे आपल्याला दिसून येतात. या वनस्पतीची लागवड कुंडीमध्ये करून ही वनस्पती आपण स्वतः आपल्या घरी वाढवू शकतो. त्याचप्रमाणे आपल्याला याचा भविष्यामध्ये उपयोग देखील होऊ शकतो. अशा वनस्पती या अलीकडच्या काळामध्ये दुर्मिळ होत चाललेल्या आहेत. या वनस्पती जतन करणं आणि त्यांचं संवर्धन करणं हे मानवी आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी पूरक आहे असं या ठिकाणी मला वाटतं. अगदी जवळ